नमस्कार. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे काही माजी सैनिक, जिल्हा सैनिक यांच्यासाठी नवीन हे परिपत्रक आलेलं आहे की त्यांची पदभरती ही करून घेणे आहे. तर त्याची कशी असणार आहे, वयोमर्यादा, पात्रता काय असणार आहे, कोणते उमेदवार निवडले जाणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसं की महाराष्ट्र शासन यांनी माजी सैनिकांसाठी हे पदभरती चालू केलेली आहे. जे काही माजी सैनिक होते ज्यांनी 10 वर्ष त्याच्यामध्ये काम केलेले आहे सैनिक मध्ये, तर त्यांच्यासाठी ही पदभरती असणार आहे. तर बघा मग हे कोणी हे परिपत्रक पाठवलेलं आहे, जिल्हा सैनिक अधिकारी, जिल्हा सैनिक कार्यालय म्हणजे यांच्याकडून हे परिपत्रक, महाराष्ट्र शासनाकडून हे परिपत्रक आलेलं आहे. तर मग याची एक्झाम फॉर्म कधीपासून निघणार आहे तर 14 ऑक्टोबर पासून, म्हणजे आजपासून हे फॉर्म निघालेले आहेत. किती लास्ट डेट काय असणार आहे, 5 नोव्हेंबर 2025. मग याच्यासाठी काय लागणार आहे, याच्यासाठी वयोमर्यादा म्हणजे ज्या कोणीही ज्यांनी 15 वर्ष माजी सैनिक म्हणून कार्य केलेले आहे त्यांच्यासाठीच ह्या जागा आहेत. माजी सैनिकांसाठी पदे किती असणार आहेत, 72 असे हे पदे असणार आहेत. तर ही ज्यांनी कोणी म्हणजे अगोदर माजी सैनिक म्हणून कार्य केलेले आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाची अशी ही अपडेट असणार आहे. तर मग कोणत्या कॅटेगरीनुसार, एससी साठी किती जागा आहेत, 10 जागा आहेत. एनटी साठी किती, 6 जागा आहेत. नाही, एसटी साठी किती जागा आहेत, 6 जागा आहेत. एनटी साठी किती, 2 जागा आहेत. ओबीसी साठी ह्या एकूण किती, 14 जागा आहेत. म्हणजे ओबीसी साठी जास्त जागा आहेत. आणि तसंच खुल्या प्रवर्गासाठी सर्वात जास्त जागा आहेत, किती, 17 जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी आहेत. एसबीसी साठी किती जागा आहेत, 2 जागा आहेत. आणि एसईबीसी साठी किती, 7 जागा अशा ह्या असणार आहेत. तर अशी ही महत्वाची अशी अपडेट आहे. महाराष्ट्र शासनाने खूप महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. जे कोणी अगोदर माजी सैनिक होते त्यांनी 10-15 वर्ष ड्युटी केलेली आहे, त्याच्यानंतर त्यांना परत नोकरी करण्याची ही सर्वात मोठी संधी आहे माजी सैनिकांसाठी. तर ज्यांना कोणाला ह्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे त्यांनी किती 14 ऑक्टोबर पासून या फॉर्म भरायचे आहे. 5 नोव्हेंबर ही लास्ट डेट असणार आहे परीक्षेची. आणि परीक्षेमध्ये काय विचारले जाणार आहे, परीक्षेमध्ये आपल्याला मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, जीके, जीएस अशा पद्धतीने ह्या परीक्षेला विचारले जाणार आहे. ही एक्झाम TCS कंपनी मार्फत होणार आहे. अशी ही महत्वाची अपडेट आहे. ज्यांना कोणाला या परीक्षेसाठी फॉर्म भरायचा आहे त्यांनी विद्यार्थी या परीक्षेचा फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन आपण पूर्ण जाहिरात वाचू शकता. त्या जाहिरातीमध्ये पूर्ण पद्धतीने माहिती दिलेली आहे की कोण फॉर्म भरू शकतं किंवा कोण नाही, त्याच्यावर वयोमर्यादा काय असणार आहे, पूर्ण ह्या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये या फॉर्मची लिंक दिलेली आहे. म्हणजे ज्यांना कोणाला हे फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी ती लिंक दिलेली आहे, ती जाऊन नक्की एकदा पहा आणि त्याच्यानुसार फॉर्म आपण फिलअप करू शकता. की याच्यासाठी आपल्याला कोणतेही कसलेही प्रमाणपत्र लागणार नाही, काही नाही. फक्त याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, आपण की माजी सैनिक खात्यामध्ये 15 वर्ष कमीत कमी जॉब केलेला असणे आवश्यक आहे. त्याच्यासाठीच विद्यार्थी हे फॉर्म भरू शकतात.